गाईज, माझं नाव वेधा. तुम्हाला माहितीच आहे मी कोण आहे, आधीच बघितलं असेल. सो आम्ही तिघी फ्रेंड्स आहोत सिन्स लास्ट 2 years फॉर बॅकअप स्टोरी. आणि आम्ही तिघी म्हणजे लाईक माझी फॅमिली चाललेली उज्जैनला, सो मी ह्या दोघांना इन्व्हाइट केलं आणि आम्ही तिघी सक्सेसफुली उज्जैनला पोचलो आहे फ्रॉम अ लॉट ऑफ हार्डशिप्स. लाईक लिटरल एकीच्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स करण्यापासून स्टार्ट होती डिफिकल्टी माझ्या पेरेंट्स. सो आम्ही सक्सेसफुली इथपर्यंत पोचलेलो आहोत आणि ही सक्सेसफुल ट्रिपचा हा ब्लॉग आहे. आणि आम्ही आता चाललो आहोत हॉटेलला. आय थिंक आपला तिघांचा पहिला आहे ट्रॅव्हल ब्लॉग. हा, फर्स्ट टाइम ट्रॅव्हल पण करतो एकत्र एवढ्याला. नाहीतर हे आमचं आधीचा ट्रॅव्हलिंग कॉलेज ते घर, घर ते कॉलेज. सो आम्ही आता उज्जैनला पोचलो आहोत. कॉफी वगैरे झाली आहे, नाश्त्याला चाललोय आम्ही आता. हे माझे पप्पा हाय मला. आणि मागे मम्मी आहे. मागे मम्मी आहे. कुठे मम्मी? भाऊ आहे. आपण आम्ही त्यांना शूट करतो, आम्हाला शूट करतायत. सो तुम्हाला हे बघायला मिळेलच मध्ये कुठेतरी क्लिप्स बारक्या बारक्या. आमच्या ट्रेन मधल्या पण आहेत, आम्ही टाकू मध्ये ब्लॉग मध्ये, स्टार्ट एंड नो आयडिया. सो त्यात एडिटर कधी टाकते. आमचा ब्रश पण झालेला नाही, आम्ही फक्त कॉफी पिली भाई. ब्रश करायचा एवढा कंटाळा आलाय. आता चाललोय ओके मंदिरला. स्टार्ट गाईज, मंदिर दिसत नाहीये जाऊ तिचं. सो आता पहिला ब्रेकफास्ट करायचा. ब्रेकफास्ट केल्यानंतर हॉटेलवरती जायचं आहे. भाई हॉटेलवरती जायचं आहे. हॉटेलवरती गेल्यावर मग अंघोळ वगैरे करून मग आय डोंट नो काय प्लॅन आहे आता. काय गाईज, वाराणसीच्या गल्ल्यात फिरतात, आम्ही उज्जैनच्या गल्ल्यांमध्ये फिरतोय. आणि उज्जैनच्या गल्ल्या जर तुम्ही बँगलोरला गेला असाल तर उज्जैन आणि बँगलोरच्या गल्ल्या सेम आहेत. घर कुठे स्टार्ट होतं आणि कुठे एंड होतं तेच कळत नाही आम्हाला. एका घरच्या एंडची वॉल दुसऱ्या घरची स्टार्टची वॉल आहे. दिस इज एक्झाम्पल. कुठे मधली भिंत? इथे मधली भिंतच नाहीये ह्याला. लाईक एक गॅप असतो. चोर वगैरे आला तर कसं समजणार मग? भाई एक गॅप असतो घरात. घर आहे एक्झाम्पल यु नो, लाईक कळणार कसं दुसरं घर स्टार्ट झालंय. कलर चेंज हे बघा वॉलचा, बस. आता हे बघा, इथे एक घर आहे येल्लो वाला आणि ऑरेंज, डायरेक्ट दुसरं घर ग्रे. गाईज, आता फायनली व्ह्यू बघा. फायनली व्ह्यू. वी कांट टॉक. ओची कॉरिडोर. लाईक एवढं चालून 15 मिनिटं चालून आता खरंच वाटतोय की स्वर्गात आलो. 15 मिनिटं जवळजवळ आम्ही चालून फायनली आम्हाला उज्जैनचा कॉरिडोर दिसला आहे. आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय आता? ब्रेकफास्ट इथे साईडलाच आहे ब्रेकफास्टला. खानाची कारण खूप भूक लागली आहे. बाकीचे येतात आहे, आम्ही आता इथेच आहे, साईडलाच आहे कुठेतरी. सो भेटूया ब्रेकफास्ट झाल्यावर. सो गाईज, आम्ही ब्रेकफास्ट करायला आलेलो. वी वर लाईक मस्त पावभाजी खाऊया अँड ऑल. डोसा वगैरे खाऊया. दोन्ही होता ऍक्च्युली, खूप चांगला दिसत होता. आणि द वर्स्ट थिंग इज आमच्या समोरच्या टेबलवरती 18 डोसे होते. 18 डोसे. 18 नॉट 18. आणि तो माणूस बोलला की ह्यांचे झाल्यावर मग आम्ही तुमचे सुरू, म्हणजे अजून आम्हाला 2 तास थांबायला लागेल. तासभर जाईल. आणि आता आम्ही जेवलो ऍट द एंड. आणि लाईक रोटी भात चपाती रोटी चपाती का बोलली मी, भाजी. आय डोंट नो. सो आता चाललोय आम्ही रिक्षाने. आय हॅव नो आयडिया, बट आता पुढचा व्लॉग कुठेतरी चाललोय. हाय गाईज, आम्ही आलोय ऋणमुक्तेश्वरला. काल भैरव जाणार होतो पण गर्दी खूप आहे रोडला पण, सो आम्ही ऋणमुक्तेश्वरला आलोय. सो इथे असं म्हणतात की एक पोटली द्यायची असती तुमचं नाव आणि गोत्र सांगून, ज्याने की तुमच्या तुमचे जे काय कर्ज असतील ते मुक्त होतात. डोंट नो व्हाय, बट आम्ही दिली, मला वाटलं म्हणून. आणि इथे नदी आहे, ही नदी आहे, खूप छान आहे आणि मस्त आहे. आणि हे मंदिर आहे कुठे इथे मागे. किती वेळ झालो थांबलोय आपण.
लाईनीमध्ये हाफ आवर और मे बी 1 hour. Don't 1 hour और हाफ आवर आम्ही फक्त आता लाईन मध्ये उभे आहोतच. आम्ही लाईन मध्ये उभे आहे. लाईन खूप मोठी आहे बघा. खूप मोठी आहे लाईन. आणि मंदिर तिथे अजून त्या साईडला मंदिर आहे. असं परत फिरून जावं लागतं. आम्ही 3:10 वगैरे काहीतरी लाईन मध्ये उभं राहिलो आणि आताचे वाजले 3:40 होत आले, म्हणजे ऑलमोस्ट half hour. हाफ आवर झालाय. अजून 1 hour लागेल. अजून 1 hour लागेल. 5 वाजेपर्यंत आम्ही काही इकडनं बाहेर नाही पडणार आहोत. नाही, होईल होईल. होईल म्हणजे 4:30 पर्यंत व्हायला पाहिजे. पण 5 आता पर्यंत त्यांची होईल. हा गाईस 2 hours दर्शन झाले आणि 3 तास 3 वाजता लाईनीमध्ये 6 वाजले. आणि भयानक बेकार सिस्टम आहे. आपले जे मंदिरं असतात ना, इथे सगळे म्हणजे पंखे वगैरे तरी असतात आजूबाजूला. लाईक 2 सेकंडच्या दर्शनासाठी ते लोक एवढे मोठे मोठे लाईन येतात. आय डोंट नो वाय. काल बाहेर आता बघू आता पुढे काय. माझे पाय गेलेत की नाही. पाय गेलेत. आणि काही जर तुम्ही कधी महाकालला येत असाल, फेअर वॉर्निंग, बारकी पोरं त्यांना खरंच पुढे जाऊन दे गाईज. नाही देत लोक, आय डोंट नो वाय. बट लिटरली मी बोलते, मी 4 ते 5 लहान पोरं बघितली, सगळी रडत होती गाईज. सो गरमी आहे, मान्य आहे, सगळ्यांना जायचं आहे. बट लहान पोरं असतील तर त्यांना प्लीज जाऊ दे. गाईस आता आम्ही कामाख्या देवी मंदिरात आलोय. सांग कुठे लोक तिथे. सो आपण कालभैरवपासून पुढे येतो. कालभैरवचा जो ब्रिज आहे मधला, जिथे आपल्याला रेणुमुक्तेश्वर लागतं, तिथनं पुढे आल्यावरती छोटंसं अजून हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सो तिथेच आसपास तुम्हाला बोर्ड वगैरे बघावं लागेल. छोटंसंच आहे, जास्त मोठं नाही आहे. हां एवढंच अजून होत आहे ते कन्स्ट्रक्शन. रामघाट तुम्हाला इथे रामघाट बघा, ही नदी आहे. नदीच्या इथे देवीचं मंदिर छान आहे, सुंदर आहे, येऊन बघा. मागचं जे आहे ना ते दिसतंय तुला पॅलेस टाईप, ते ऍक्च्युली एका राजाचं पॅलेस आहे. इकडनं त्यांनी श्री महादेवांना हे केलेलं का तपश्चर्या करून सांगितलं की तुम्ही इथे सगळं म्हणून ओंकारेश्वर इथे सेटल झाले. नर्मदा नदीची परिक्रमा सुरू केलेली आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या बोटीला भूक लागली आहे. पेट्रोलने आम्ही थांबलोय, इथेच थांबलोय. तिथे आलो, तिकडनं बसलो, तिथेच थांबलोय आम्ही, पुढे गेलोच नाही. दे बघा, वाव वॉटर व्ह्यू येतोय यार. वाव या तेव्हा ते येतंय, काय दिसतंय यार मंदिर. काय करते ए संध्याकाळी पण चांगलं दिसतंय. संध्याकाळचा व्ह्यू भारी असतो. जर का तुम्ही लोकांनी रील्स वगैरे असते इंस्टावरती, युट्यूब वरती, जिथे पण तिथे तुम्हाला व्ह्यू दिसेल तो संध्याकाळचा. सही सर्च मारा ओंकारेश्वर, दिसेल कुठेतरी संध्याकाळचा व्ह्यू. बघितलं असेल का त्यांनी? बघितलं असेल. आहेत हुशार व्ह्यूअर्स आपले हुशार आहेत. आम्ही बोटीतनं बसून बाहेर आलो. कामलेश्वरचं आम्ही मुखदर्शन घेतलं. ओंकारेश्वरला अतिशय गर्दी आहे. हे 5 फ्लोअर्स आहेत आणि तो ह्याच्यावरती 2 फ्लोअर्स आहेत. हा 7च्या फ्लोअरला गर्दी आहे. 7 लोक बसलेत खाली, तिथे बसायला दिसतात. पण अबाउट आम्ही जर आता गेलो तर 7 तासपेक्षा वरती लागणार आहेत. रात्र इकडे निघेल आमची. आमचा परत एकदा प्लॅन फ्लॉप गेलेला आहे. पहिला हवा बघा, कारण की आज हवा खूप आहे म्हणून लाईट शो कॅन्सल झाला, ज्यासाठी आम्ही आलेलो. आम्ही मंदिरात लाईट शो बघायला आलो. सो आता तो प्लॅन कॅन्सल करून आम्ही बघतोय आजूबाजूला कॉरिडोर अख्खा फिरतोय आणि तुम्हाला दाखवतो फिरता फिरता काय काय. आम्ही पण बघतो, तुम्हाला पण दाखवतो. कुठले सांगा बरं, हे तुम्हाला माहिती आहे हे का? रावणाची चाललेलं माहितीये बाबा, काहीतरी रावणाने कैलास पर्वत चाललेला गाईज. काहीतरी इतिहास माहितीये बाबा. इतिहास आमची मॉडेल
एव्हरग्रीन मॉडेल जी कधीच म्हातारी होत नाही. मम्मी म्हातारी कधी होतेस? रिटायरमेंटचा प्लॅन कधी आहे? नेव्हर टिल द डेथ. आम्ही काय करायचं? तुम्ही स्वतःला बनवायचंय वर माझी सर्व माहिती दे. गाईज, रावणाने कैलास पर्वत उचललेला त्याचं हे स्कल्पचर आहे. वरती शिव पार्वती बसले. स्टॅच्यू स्टॅच्यू शिव पार्वती गणपती काय हे कार्तिकेय कार्तिकेय एक नंदी आहे आणि सिंह आहे. मध्ये उंदीर आहे. उंदीर मला दिसला नाही, पण उंदीर पण आहे. आणि ते 10 डोक्याचा रावण आहे, ज्याला अपेरेंटली डोकं कमी होतं 10 डोके असून पण. मम्मी आणि अहंकारी होता खूप. अहंकारी 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 रावण अहंकारी. सो आता आपण कुठे चाललोय? आता आपण खंडेराया बघायला चाललोय. पुढचं आपण हे बघूयात. आपला फेवरेट खंडेराया. व्हिडिओ शूटिंग चालू आहे. एकीकडे व्हिडिओ कॉल केलाय घरच्यांना. नाही कोणी नाही व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल करत होती का तू? खंडेराया, आपला फेवरेट खंडेराया. तो नॉर्मल आहे, घोड्यावरती घोड्यावरती बसते आपले खंडेराय, बट भारी आहे. आणि हा आय गेस एकच नाहीये. दाखव जास्त वेळ जरा माणसांना. आपण त्यांना जरा व्यवस्थित अख्खा चारी बाजूंनी सो एवढा व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीये. आणि इथे बंद केलंय ह्या लोकांनी, सो मी अजून पुढे जाऊ शकत नाही. आता महादेवांची लग्नाची वरात आहे. ही लग्नाची वरात आहे. काहीच नाहीये. एंड ऑफ द डे 2. आता आम्ही चाललोय जेवायला, मग आराम करणार, मग परत आंघोळ करणार, मग परत येणार भस्म आरती. तुम्हाला सॉरी भस्म आरती काय व्हिडिओ मध्ये येऊ नाही शकत. व्हिडिओ मध्ये नाही येऊ शकत कारण की फोन्स ह्याला अलाउड नाहीये. सो आमचे फोन आता आम्ही रूम मध्ये ठेवतो. आता बाय बाय. ट्राय की एक तरी फोन नेऊ, एक तरी कोणाचा तरी एक, जो माझ्या भावात असणार आहे. सो व्हिडिओ मिळेल की नाही माहित नाही. आणि द डे टू एंड्स हिअर.